टायकरेनला बॅटिंग करताना संकेत गोळे तयार होतील. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी धनाजी लोहार. केडंबे गावचा वेग आणि गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत धनाजी लोहार. धनाजी लोहार असे खेळाडू आहेत. जावली प्रीमियर लीगचं आपण 5वं पर्व पाहिलं, परंतु जावली प्रीमियर लीगचा पहिला बॉल जर कोणी टाकला ना तर तो केडंबे गावाकडून टाकला गेला आणि खेळाडूचं नाव होतं धनाजी लोहार. परंतु एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 गाजवणारा खेळाडू, मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावी करणारे संकेत गोळे स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल प्रगतीपथावरती 65 धावा 30 बॉल धनाजी लोहार निघालेले आहेत. केडंबे गावचे एक भेदक गोलंदाज तर एका बाजूला करंजे गावचे आक्रमक फलंदाज संकेत गोळे. पहिलाच बॉल समोर खेळलाय, खेळाडू तिकडे आहेत. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या 1 धावफलकावरती येते. स्कोर बोर्डचा श्री गणेशा होतोय. तुंबळ युद्ध तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. रोमांच आणि थरार. केडंबे विरुद्ध करंजे. आता बॅटिंग मध्ये सुधीर गोळे स्ट्रायकर एंडला येत आहेत. क्षमता आहे, परंतु एका बाजूला धनाजी लोहार यांची धारदार गोलंदाजी. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते आणि सुधीर गोळे यांनी अगदी सहजरित्या हा बॉल ऑन साइडला वळवला. थोडेसे नाखुश होते का फटक्यावरती, कारण ज्या प्रकारे बॉलला मिडल करू शकले नव्हते प्रॉपर, परंतु एक धाव मिळाली या बॉलच्या पाठीमागे आणि संकेत गोळे यांना स्ट्राइक वरती आणलेला आहे. बॅटिंगसाठी तयार संकेत गोळे. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये संकेत गोळे. ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न. बॉलने गॅप शोधलाय, बॉल निघालाय फाईन लेग आणि लॉंग लेग कडे, म्हणजे अगदी मधोमध जाऊन हा तिथे फील्ड केलाय आणि याही बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. पॉवर प्ले क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. धनाजी लोहार यांनी आतापर्यंत 3 बॉल टाकले, 3 धावा खर्च केलेले आहेत. आतापर्यंत काटकसरीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये धनाजी लोहार करतायत, परंतु एका बाजूला सुधीर गोळे यांनाही हात खोलावे लागतील, कारण एका बाजूने आक्रमण होणं फार महत्वाचं आहे. धनाजी लोहार तयार. बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुधीर गोळे यांचा फटका फसलाय. धक्का क्रमांक 1 लागलाय. टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमला सुधीर गोळे माघारी. रतन धनावडे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. आज सुधीर गोळे मोठा खेळ करू शकले नाही, प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केले, परंतु माघारी येतात. रतन धनावडे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती जात आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया. येणाराही फलंदाजाला विनंती की आपण थोडंसं धावत येऊया, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि त्यामुळे सेमी फायनल आणि फायनल असे 3 सामने एक्स्ट्रा असतात आणि त्यासाठी वेळ लागतो. रतन धनावडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. प्रतिभा आहे याही खेळाडूकडे, एक चांगली लवचिकता आहे, परंतु एका बाजूला धनाजी लोहार गोलंदाजी मार्गावरतून निघतायत. आल्या पावली प्रहार केलाय आणि अखेरकार या बॉल वरती रतन धनावडे माघारी येतील. मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि धनाजी लोहार यांनी आणखीन एक धक्का दिलाय टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमला. आज रतन धनावडे देखील मोठा खेळ नावाप्रमाणे करू शकले नाही. संघाला गरज होती एका पार्टनरशिपची. मोठा फटका पॉवर प्ले मध्ये खेळायला गेले आणि तिथेच विकेटचं पतन झालंय. परंतु एका बाजूला जमेची बाजू संकेत गोळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे एक मोठी उमेद भैरवनाथ फायटर करंजे या टीमसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये विशाल भिल्लारे बॅटिंग साठी क्रमांक 4 वरती येत आहेत. ऑलराऊंडर आहेत, मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती येत आहेत आणि संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे आणि त्याच वेळेस मात्र एंट्री होते मैदानाच्या आतमध्ये विशाल भिल्लारे यांची. नॉन स्ट्रायकर एंडला संकेत गोळे. ओव्हर नंबर 1 चा खेळ. धनाजी लोहार यांचे शेवटचे काही बॉल आणि हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. हॅट्रिक होईल का? हॅट्रिक साठी देखील विशेष पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. हा बॉल पंचाने सांगितलं की वाईड आहे, दिशाहीन आहे, तो पुन्हा टाकावा लागेल. परंतु
टू हॅट्रिक कंटिन्यू असेल. वाईट बॉल आहे परंतु आता हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. बॅटिंग मध्ये विशाल बिल्लारे. एक पाय पुढे काढला त्यानंतर या बॉलला खेळलेला आहे. डीपला प्रोटेक्शन नाहीये. दोन खेळाडू धावतायत. बॉलचा पाठमोरा करतील परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या डावातला पहिला चौकार विशाल बिल्लारे यांच्या बॅट मधून येतोय जो दिलासा देणारा आहे कारण अद्याप एकही मोठा फटका आला नव्हता. विशाल बिल्लारे मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांच्या बॅट मधून चौकार आला. धावसंख्या आहे धावफलकावरती 8. 2 गडी बाद. हॅट्रिकच्या बॉलला विशाल बिल्लारे यांनी पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 65चं टार्गेट आहे. चला थोडीशी घाई करूया. टीम केडंबे आणि टीम करंजे आपल्याला विनंती आहे की आपण थोडीशी घाई करूया. गोलंदाजी मार्गवरती ज्यांची गोलंदाजी करण्याची शैली आहे वेगळी. एक छोटासा आगळा वेगळा रनअप घेऊन गोलंदाजी साठी तयार होत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ आणि गोलंदाजी मार्गवरती महेश ओंबळे येत आहेत. एक छोटासा रनअप आहे तोही आगळा वेगळा आहे. गोलंदाजी करताना अनेक वेळा आपण त्यांना पाहत आलेलो आहोत. एका छोट्याशा रनअप मध्ये दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवतात परंतु एका बाजूला संकेत गोळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. बऱ्याचशा स्पर्धा संकेत गोळे यांनी चांगल्या प्रकारे गाजवलेल्या आहेत. लेदर बॉल असेल, टेनिस बॉलचं क्रिकेट असेल किंवा सातारा सिटीचं क्रिकेट असेल परंतु एका बाजूला घनसोली कॉलनीचं क्रिकेट, एक गाव आकाराचं क्रिकेट. महेश ओंबळे ऑन साइडला वळवला बॉल. संकेत गोळे यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. बॉलने घेतली भरारी. संकेत गोळे यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. संकेत गोळे यांच्या बॅटमधून हा पहिला मोठा फटका आलेला आहे. याच मैदानावरती पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 झाला आणि त्या पर्व क्रमांक 2 मध्ये त्यांचा बॅनर लागला होता कारण मालिकावीराचा किताब हा पहिल्या वर्षी त्यांनी पटकावला होता. तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संकेत गोळे. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय आणि महेश ओंबळे यांच्या या दिशेला पंचांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. वाईट बॉल आहे पुन्हा टाकावा लागेल. महेश ओंबळे पुन्हा तयार होतील. एक छोटासा रनअप तोही आगळा वेगळा अशी असणारी त्यांची गोलंदाजीची शैली. आता हा बॉल कट केलाय आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. संकेत गोळे यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका. चौकार. धावसंख्या किती आहे धावफलकावरती तर तब्बल आता 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आता टीम भैरवनाथ फायटर करंजी या टीमने आक्रमण केले. संकेत गोळे यांची बॅट तडपलेली आहे. महेश ओंबळे यांच्याकडे क्षमता आहे, कौशल्य आहे. चांगली गोलंदाजी आज करावी लागेल. पुन्हा तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला वळवलाय बॉल आणि हाई बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. सडक पे कडक, तडक फडक बेधडक. संकेत गोळे यांचा फटका आला कडक. बॉल सीमा पार. षटकार. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 25 धावा धावफलकावरती येत आहे. 25. 65चं प्रत्युत्तर द्यायचं आहे. 25 बनलेले आहेत. चला यानंतरची मॅच. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही टीम
मॅचला पुन्हा सुरुवात होते. चला थोडीशी घाई करूया. महेश ओंबळे गोलंदाजी मार्गावरून या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न आहे. महेश ओंबळे असे गोलंदाज आहेत, गोलंदाजी करताना रनअप घेताना थोडंसं थांबतात, फलंदाजाचा अंदाज घेतात आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर करतात. म्हणजे अशा प्रकारच्या रणनीतीने अनेक वर्ष ते गोलंदाजी करतात क्रिकेटच्या पटलावरती. महेश ओंबळे पुन्हा तयार. डॉट बॉल टाकलाय, मनोबल वाढवणार आहे. समोर संकेत गोळे. हा फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक डीपला नाहीये. बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरला, सीमा रेषेच्या पलीकडे. धावा याही बॉलच्या पाठीमागे मिळतील 4. आणखीन एक येतोय. धावसंख्येचा पाठलाग करताना चौकार आणि धावसंख्या आता पुन्हा एकदा पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचलीये 29 धावा. संकेत गोळेचा क्लास आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संकेत गोळे यांनी आतापर्यंत केलेली आहे. ही त्यांच्या फलंदाजी मधली लकब आहे, परंतु महेश ओंबळे यांनाही आपली छाप सोडावी लागेल. ही ती महत्वाची विकेट आहे दोन्ही संघांसाठी. ही विकेट तुम्ही घ्या, अर्धा सामना जिंकल्यासारखा आहे. संकेत गोळे तयार. फुल टॉस बॉल आणि तो सहजरित्या पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. हा संकेत गोळे यांचा असणारा एक फेवरेट स्ट्रोक आहे. एक पाय पुढे घ्यायचा, गुडघा खाली टेकवायचा आणि बॉल ऑन साइडला खेळायचा आणि तो बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. षटक क्रमांक 2 हे थोडंसं महागडं राहिलं कारण केडंबे टीमने या ओव्हरमध्ये ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. 33 धावांची गरज, 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. आता ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बोलवलेलं आहे कारण पहिलं षटक फार चांगलं हाताळलं होतं. अवघा 8 धावा दिल्या होत्या, 2 फलंदाज माघारी पाठवले होते. त्याचमुळे की काय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बोलवलंय. धनाजी लोहार यांना षटक क्रमांक 3 ला सुरुवात. धावसंख्या आहे 35. आता 18 बॉल 31 ची गरज आहे. $65 बनवायचे आहेत. 30 ची गरज आहे. आपण करेक्शन करूया. स्कोर बोर्ड मध्ये आहे करेक्शन, आपण ते करेक्शन करत आहोत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी समोर खेळला. धनाजी लोहार यांनी हा बॉल खोलवर टप्प्याचा टाकला, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होती. कालच्या दिवसाचा खेळ जर आपण पाहिला ना तर काल 2 अर्धशतकं लागलेली आहेत. एक वरोशी गावाकडून आलं, एक आलेवाडी गावाकडून आलं आणि आज मैदानाच्या आतमध्ये संकेत गोळे यांना ती चावल लागली असेल. परंतु एका बाजूला धनाजी लोहार गोलंदाजी मार्कवरून तयार होत आहेत. विकेट टेकर गोलंदाज आणि पहा धनाजी लोहार यांच्या बॉलला सन्मान दिलाय. बॅक टू द बॉलर हा बॉल खेळला आणि कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे आली नाहीये. धनाजी लोहार विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि त्याचमुळे की काय ओव्हर नंबर 3 मध्ये त्यांना बोलवलेलं आहे. कित्येक वर्ष केडंबे गावासाठी गोलंदाजी करतायत. पुन्हा तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे डीपला. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि ऑन साइडला संकेत गोळे यांनी चांगली बॅटिंग केली, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होते. धनाजी लोहार यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 3 बॉल टाकले, अवघ्या 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि इथून पुढे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नामदार चषक 2025. आता हा बॉल शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरतून निघाला. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. धावसंख्या आता पुन्हा एकदा पुढे सरसावते. चांगला फटका विशाल भिल्लारे यांच्या बॅट मधून आलेला आहे आणि या ओव्हर मध्ये जो मोठा फटका आला नव्हता ना तो मोठा फटका विशाल भिल्लारे यांच्या बॅट मधून आला. परंतु एका बाजूला धनाजी लोहार
यांना विकेट याही ओव्हरमध्ये घ्याव्या लागतील. पायांचा वापर केलाय, पदलालित्य, फुटवर्क, टायमिंग प्रॉपर, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. विशाल भिल्लारे यांनी आक्रमण केलंय, पायांचा केला योग्य वापर, टायमिंग प्रॉपर केलं आणि धनाजी लोहार यांच्या विरुद्ध भीषण हल्ला चढवला. बॉल पाठवला सीमारेषा पार, सरळ 6 धावांसाठी. विशाल भिल्लारे यांनी आक्रमण केलेलं आहे. किडंबे टीमला आता विकेट हवी आहे. वेळेच्या चुकता साधता आली नाही, परंतु बॉल निघालाय पाठीमागच्या बाजूला. खेळाडू आहेत, 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. पहिल्या 3 बॉल मध्ये धावा जास्त येऊ शकल्या नाही, परंतु त्यानंतरच्या 3 बॉल मध्ये भैरवनाथ फायटर करंजी या टीमला धावा चांगल्या मिळाल्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. येणाऱ्या आता 12 बॉल मध्ये इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा, त्या बाकी आहेत 16. त्यामुळे आता इथून पुढे टीम बीसीसी केडंबे या टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. आज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न मोठे करावे लागतील. असं म्हणतात, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असे तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि आज ती प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. नियतीलाही झुकवावं लागेल. ओव्हर नंबर 4 फार महत्वाचं षटक आहे आणि या षटकासाठी ज्यांना बोलवलंय आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहे धावा 16. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे आणि ओव्हर नंबर आता 4 मध्ये गोलंदाजीसाठी आलेले आहेत नवनाथ. आज नवनाथ त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅचला कलाटणी द्यायची आहे तर याच ओव्हर मध्ये चांगला खेळ करावा लागेल. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, त्याला दिशा दिलीये आणि बॉल निघाला सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. धनाजी लोहार यांनी प्रयत्न चांगले केले, परंतु आणखीन एका गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये संकेत गोळे यांच्या बॅटमधून येतोय आणि हाई बॉल सीमारेषा पार चाललेला आहे. सरळ 4 धावांसाठी आता 11 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा 12. सरळ बॅटने खेळलेला क्रिकेटचा हा पुस्तकी फटका ऑफ ड्राईव्ह केला. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. म्हणजे एक चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक चौकाराला एक सिंगल घेतली, स्ट्राईक लगेच रोटेट केलं आणि स्ट्राईक वरती आता आणलेला आहे विशाल भिल्लारे यांना. ओव्हर नंबर 4 नवनाथ पुन्हा तयार. आज आपली प्रतिभा सिद्ध करावी लागेल नवनाथ यांना. कौशल्य आहे, क्षमता आहे, त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. परंतु अखेरकार हा बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी विशाल भिल्लारे यांनी प्रभावशाली खेळ केला. क्रमांक 4 वरती आले, दडपण बाजूला केलं, प्रेशर आलं होतं, प्रेशर मधून मार्ग काढला आणि हाही फटका पहा. काय फटका खेळलाय, जबरदस्त टायमिंग. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळेल. प्रत्येक धाव मोजून मापून तोलून इथे खर्च करावी लागेल. खास करून गोलंदाजी करणारा टीम बीसीसी केडंबे या टीमला 65 एक चांगलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला डिफेंड करताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चित करावी लागेल. या बॉलला फक्त सन्मान दिलेला आहे. एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. टीम बीसीसी केडंबे या टीमला विकेट हवी आहे. 2 विकेट झटपट मिळाल्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर टीम भैरवनाथ फायटर करंजी या टीमने एकही गडी गमावला नाही.
आणि त्याच मोळिकी एक चांगली पार्टनरशिप संकेत घोळे आणि विशाल भिल्लारे यांच्यामध्ये उभी राहिली आणि सामना कंट्रोल केला. पायांचा वापर केला बॅटिंग करत असताना. खेळाडू डीपला आहेत. एकच सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. विकेट जर गुच्छामध्ये आताही जर टीम बीसीसी केडंबे या टीमला मिळाल्या तर हाही संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये येऊ शकतो. आणि धावसंख्या आहे 63 आणि आता इथून पुढे 2 धावांची गरज आहे. आणि येणारे बॉल 6. दत्ता ओंबळे. ओव्हर नंबर 6 साठी येत आहेत. 5 साठी येत आहेत. 6 बॉल 2 ची गरज आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. विनिंग टीम मध्ये टॉस होईल. चला पहिल्या मॅच मध्ये जो संघ विजय झालेला आहे त्यांना विनंती आपण या. आणि जो संघ विजय होईल या मॅच मध्ये त्याला धावत टॉस करण्यासाठी यावं लागेल याची आपण नोंद घ्या. चला टीम डांगरेकर आपण रिपोर्टिंग करा. आणि जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्या संघाला विनंती आहे की तुम्हाला लगेचच यावं लागेल टॉस साठी. पाठीमागच्या बाजूला विजयाचा कळस रवणारा फटका इथे विशाल भिल्लारे यांच्या बॅट मधून आला. सामना जिंकलाय टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमने. बीसीसी केडंबे या टीमचा आपण मनपूर्वक आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात. तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. आपलंही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आपला आभार आहे. आणि विनिंग टीमचं म्हणजेच भैरवनाथ फायटर करंजे या टीमचं अभिनंदन. आपण टॉस लगेच करूया. चला आपण लगेचच टॉस करत आहोत. टीम भैरवनाथ फायटर करंजे आपण टॉस लगेच करा. त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग साठी वेळ मिळेल 2 मिनिटाचा. परंतु टॉस आपण करा. यानंतर डांगरेकर विरुद्ध भैरवनाथ फायटर करंजे म्हणजे न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेकर विपक्ष भैरवनाथ फायटर क्रिकेट क्लब करंजे अशी लढत आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे ज्यांनी बॅटिंग करताना 28 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करताना 2 षटका हाताळली. 3 फलंदाज माघारी पाठवले. विशाल भिल्लारे प्लेअर ऑफ द मॅच. विशाल भिल्लारे यांना तो सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाईल. बॅटिंग करताना 28 बनवलेले आहेत आणि गोलंदाजी करताना 3 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. भैरवनाथ फायटर करंजे या टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि चला टीम डांगरेकर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि करंजे टीम आता आपण फिल्डिंग लावा. त्याचबरोबर रवींद्र दादा दळवी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. नवयुग पतसंस्था कोपरखेरणेचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूया. नवयुग पतसंस्था अधिकारी कोपरखेरणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया.
चला मॅच होईल सुरुवात. मॅच क्रमांक 3 आहे. सामना 4 षटकांचा राहील, याची आपण नोंद घ्या. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो जावलीच्या क्रीडा नगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, जे प्रेक्षक आम्हाला PTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया डांगरेगर विरुद्ध करंजे. एका बाजूला न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेगर आणि भैरवनाथ फायटर करंजे अशी लढत आहे. टॉस झाला, भैरवनाथ फायटर या टीमने टॉस जिंकला, सांगितलं की आम्ही फिल्डिंग करतोय आणि डांगरेगर टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. स्ट्रायकर जोडी तुषार धनावडे आणि जयेश सुर्वे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली आहे. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्क वरती गणेश धनावडे ओव्हर नंबर 1 मध्ये येत आहेत. अनुभवाची शिदोरी आपल्या सोबत घेऊन मैदानाच्या आतमध्ये गणेश धनावडे गोलंदाजी मार्क वर तयार होत आहेत. घनसोली कॉलनीचं क्रिकेट, एक गाव आकराचं क्रिकेट. बॉलर तयार, पहिला बॉल सरळ बॅटने त्याला पाठवलंय डीप कव्हरला. 2 खेळाडू धावत आहेत. पॉवर प्ले मध्ये एक चांगला फटका पहिल्याच बॉल वरती आलेला आहे. बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 30 यार्ड क्लिअर करायचा असतो आणि तोच प्रयत्न बॉलच्या पाठीमागे झाला. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे आलेला आहे. जय सुर्वे स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला तुषार धनावडे ही जोडी आहे. गणेश धनावडे यांचा पहिला बॉल 2 धावेंचा होता. बॉल क्रमांक 2 स्ट्रायकर एंडला जय सुर्वे. फुल टॉस बॉल, दिशा दिलीये, जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक असं म्हणलं काय हरकत नाही. काय फटका खेळला, काय कलात्मकता होती या फटक्याकडे. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी जय सुर्वे यांच्या बॅटिंगची लकब आहे. परंतु एका बाजूला गणेश धनावडे एक अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तो अनुभव त्यांना आज कृतीमध्ये आणावा लागेल. बॉल क्रमांक 3 चांगला बॉल, हा तो अनुभव आहे. मग घनसोली कॉलनीमध्ये जैनचं क्रिकेट असेल किंवा एक गाव आकाराचं क्रिकेट, करंजे गावाचं, मैदानाच्या आतमध्ये गणेश धनावडे हा बॉल डॉट टाकतायत. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल निर्धाव येतोय. बॉल क्रमांक 4 जयेश सुर्वे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर बॉल पाठवला समोरच्या बाजूला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी जय सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आज आक्रमण करतायत. एक चांगला पंच मैदानाच्या आतमध्ये जय सुर्वे यांच्या बॅट मधून समोर खेळलाय फटका. फार मोठा गॅप होता समोरच्या बाजूला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली आहे. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. बॉलर तयार, गणेश धनावडे गोलंदाजी मार्क वरतून. आता हा बॉल चांगला मिड ऑनला खेळाडू आहेत. मिड ऑन थोडासा सरळ ठेवलेला आहे. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल का, प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का, तर निश्चित केला एका धावेचा. आता पहिल्यांदा स्ट्राइक वरती आणलेला आहे. शेवटच्या बॉलसाठी तुषार धनावडे. तुषार धनावडे असे खेळाडू आहेत जे डावखुरी हाताचे खेळाडू आहेत. स्ट्रायकर जोडीमध्ये किंवा मधल्या फळीमध्ये बॅटिंग करू शकतात आणि आज स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये म्हणजे डांगरेगर गावाने राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन या मॅच मध्ये ठेवलेला आहे. चला थोडीशी घाई करा, आपण वेळ घेऊ नका. ऑन साइडला आणि बॉल चालला सीमा पार. तुषार धनावडे यांनी पहिलाच बॉल फेस केला आणि तो पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी पहिल्याच ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांचा कहर
आणि डांगरेकर टीमच्या धावसंख्येला आला पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला बहर. धावसंख्या आहे 17, बिनगडी बाद. डांगरेकर संघ प्रथम बॅटिंग करताना. आता इथून पुढे 3 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु यानंतरचा टॉस देखील तितकाच महत्वाचा आहे आणि टॉस आहे यानंतर सायगर विरुद्ध भिवडी अशी मॅच होणार आहे. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. चला थोडीशी घाई करूया, कारण हा शब्द जो आहे ना तो आज नाईलाईजा सारखा सारखा घ्यावा लागणार आहे, कारण आज वेळ कमी असतो. 3 सामने एक्स्ट्रा असतात. त्याचबरोबर उद्योजक सुधाकर दादा लोहार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. एक सिनियर प्लेयर आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या वतीने करूया. त्याचबरोबर धनाजी लोहार यांच्या ठिकाणी आगमन आहे. केडंबे गावचे ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत, त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्याचबरोबर महेश ओंबळे ऑलराऊंडर क्रिकेटर केडंबे यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही स्वागत. ऑन साइडला खेळलेला बॉल खेळाडू आहेत. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले संपला आणि त्यानंतर खुलं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. व्यूहरचना सातत्याने बदलावी लागते, कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन म्हटलं की क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलावीच लागते. आणि कुठेतरी हे जे कॉम्बिनेशन आहे ना, गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवताना अडथळा येतात, कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला ज्यावेळेस आपण गोलंदाजी करतो त्यानंतर डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाला गोलंदाजी करतो, दोन्ही वेळेला वेगवेगळ्या दिशेने गोलंदाजी करावी लागते. बॉलर तयार. कधी उजव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला लेग स्टंपच्या बाहेर करावी लागते. हा बॉल डॉट आलाय. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. विशाल भिल्लारे पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांनी ऑलराऊंडर खेळ चांगला केला अशा खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलेला आहे. 2 बॉल चांगले टाकलेले आहेत, परंतु एका बाजूला तुषार धनावडे ज्यांनी वैयक्तिक आपल्या डावाची सुरुवात षटकाराने केली होती, ऑन साइडला वळवलाय. खेळाडू तिकडे डीपला आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 19 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमने आतापर्यंत या धावा बनवलेल्या आहेत. अजून इथून पुढे 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. विशाल बिल्लारे एका बाजूला, जयेश सुर्वे आता एका बाजूला बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग जयेश सुर्वे यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. चांगली गोलंदाजी विशाल बिल्लारे यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. हा चांगला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का तर नाही. जयेश सुर्वे टिपिकल फटका. सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार येतोय. क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार येतोय आणि धावसंख्येला पुन्हा एकदा पुढे घेऊन जातोय. 25. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 25 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 2. जय सुर्वे एका बाजूला, विशाल बिल्लारे. दिशा देण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलेली आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे लेग बाय चेक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. शेवटचा बॉल षटकातला शेष आहे. चला यानंतरचे मॅच भिवडी आणि त्यांच्या विरुद्ध सायगर खेळणार आहे. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस यानंतर केला जाईल. ड गटाला सुरुवात होईल. ग्रुप डी मधून तो पहिला सामना असेल. षटकातला शेवटचा बॉल. बॉलर तयार. ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी तुषार धनावडे यांचा फटका आहे तुफानी.
आणि बॉल चालत सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावांसाठी 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 32 काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत आणि आपण या स्पर्धेच्या वतीने काही सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया एक युवा उद्योजक आणि अष्टपैलू क्रिकेटर सिनियर खेळाडू या जावली तालुक्यातील सुधाकर दादा लोहार यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. आपण दादांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेच्या वतीने आपण काही सन्मान करणार आहोत. नवयुग पतसंस्था अधिकारी कोपरखेने रवींद्र दादा दळवी यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्याचबरोबर धनाजी लोहार अष्टपैलू क्रिकेटर, त्याचबरोबर महेश ओंबळे अष्टपैलू क्रिकेटर केडंबे या खेळाडूंचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. परंतु ही जी संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आहे नामदार चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेबांच्या वतीने विशेष सहकार्य. द्वितीय क्रमांकाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुंबरे भाऊ यांच्या वतीने विशेष सहकार्य आपल्याला लाभलेला आहे. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार चेअरमन प्रतापगड सहकारी साखर कारखाना श्री सौरभ राजेंद्र शिंदे सौरभ बाबा शिंदे यांच्या वतीने लाभलेला आहे. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आपण मुख्य व्यासपीठावरती सुधाकर दादा लोहार यांचा सन्मान करत आहोत. सिनियर खेळाडू आहे जावली तालुक्यातील केडंबे गावचे एक युवा उद्योजक त्यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. यानंतर पुढील सन्मान आहे रवींद्र दादा दळवी नवयुग पतसंस्था अधिकारी कोपरखेरणे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचाही या ठिकाणी करत आहोत यथोचित मान सन्मान. त्याचबरोबर या स्पर्धेला विशेष सहकार्य ट्रॉफी सौजन्य या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. अध्यक्ष भाजपा जावली संदीप दादा परामणे आणि उपाध्यक्ष भाजपा जावली विकास दादा धोंडे यांच्या वतीने विशेष सहकार्य. लाईव्हचं प्रसारण मे सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ समीर भाई अत्तार साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. त्याचबरोबर बॉल सौजन्य श्री दत्तात्रय संपत निकम यांच्या वतीने. सामनावीर सौजन्य निकम अर्थ मूवर्स आणि अर्था सप्लायर्स. टॉस का बॉस श्री शशिकांत निकम यश निकम. मालिकावीर श्री विशाल सुर्वे. पाणी सौजन्य लखन निकम ऋषिकेश निकम. सलग 3 षटकार रवींद्र सावंत. सलग 3 विकेट शशिकांत गोळे. उत्कृष्ट फलंदाज राजेंद्र जाधव. धावसंख्या आहे धावफलकावरती 37. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज श्री विशाल पवार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री प्रशांत गायकवाड यांच्या वतीने विशेष सहकार्य. मेडिकल किट दत्ता चव्हाण आणि विशेष सहकार्य श्री रामदास सुनील निकम. श्री संदीप बाजीराव निकम. श्री सुनील शामराव निकम. श्री विनोद अशोक निकम. श्री आकाश भास्कर निकम. श्री शेखर अंकुश चव्हाण. श्री रोशन रमेश निकम. श्री दत्ता प्रकाश निकम. सत्यवान लक्ष्मण भिल्लारे. श्री राजेश बजरंग भिल्लारे. श्री विशाल खशाबा निकम. श्री अनिल चंद्रकांत गुरव. श्री अमोल संपत गुरव. श्री सूरज किशोर निकम आणि श्री महेश शामराव निकम हे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेचे. सर्वांचे मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल. परंतु इथे पहिल्या विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 38 आणि आउट होऊन फलंदाज तुषार धनावडे आता माघारी जात आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये करण सुर्वे बॅटिंगसाठी येत आहेत. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला आपण थोडीशी घाई करूया. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग अटॅक मध्ये वैभव भैरवनाथ फायटरकरांचे या टीम कडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल चांगल्या प्रकारे खेळला आहे. क्षेत्ररक्षक जातील का नाही. तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी काय फटका होता करण सुर्वे यांच्या बॅट मधून.
एक कलात्मक फटका आला, चांगल्या प्रकारे या बॉलला ड्राईव्ह केलं, एलिव्हेशन चांगलं होतं, बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावांसाठी. बेचाळीस धावा धावफलकावरती आलेले आहेत. करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आले आणि आक्रमण केलेलं आहे, ज्यांच्या बॅटिंगचा टान्स वेगळा आहे असे करण सुर्वे तयार. एका बाजूला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वैभव यांचा हा बॉल पाठीमागे खेळलाय, खेळाडू जात आहेत, बॉलचा पाठमोरा करतील परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आणखीन एक धावसंख्या वाढवणारा करण सुर्वे यांच्या बॅट मधून चौकार. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला, यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. आणि धावसंख्या आहे टोटल 46 धावा, 46. 46 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता या बंधूच्या जोडीने चांगला खेळ केला, तुषार धनावडे यांनी खेळ चांगला केला, परंतु एकच विकेट आतापर्यंत भैरवनाथ फायटर करंजी या टीमला मिळू शकलेली आहे. अंतिम षटकाचा खेळ शेष आहे आणि अंतिम षटकासाठी भैरवनाथ फायटर करंजी या टीम कडून रतन धनावडे आलेले आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, करंजे गावचे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ओव्हर नंबर आता 4चं षटक ते या ठिकाणी हाताळतील. रतन धनावडे गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत, अंतिम षटक आपल्या नावी घेऊन. चला थोडीशी आपण घाई करूया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामना सुरू करा. दिलंच नाही. सायबरची मॅच आहे त्यानंतर मग आमच्या तिसऱ्या त्याला असं वाटलं की गेला तिने ओव्हर नंबर 4चं स्वागत केलेलं आहे चौकाराने. आता जय सुर्वे यांच्या बॅटमुळे चौकार आलेला आहे. फक्त या बॉलला दिशा दिली आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. बंधूंची जोडी डांगरेगर गावासाठी आता चांगला खेळ करते, परंतु एका बाजूला रतन धनावडे यांना भैरवनाथ फायटर करंजे या टीम साठी चांगला खेळ करावा लागेल. कित्येक वर्ष ऑलराऊंडर खेळाडू म्हणून रतन धनावडे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. वेग त्यांच्याकडे आहे आणि टीमची या ठिकाणी हाफ सेंचुरी स्कोर बोर्ड वरती लागतीये आणि फलंदाज आउट होऊन माघारी येतील. जय सुर्वे धक्का क्रमांक 2. 12 बॉल मध्ये 25 धावांचा झुंजार खेळ जय सुर्वे यांनी केला. नितीन सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. नितीन सुर्वे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे घेण्याचा प्रयत्न आणि तो या ठिकाणी यशस्वी होत्याने स्ट्राईक वरती करण सुर्वे यांना आणलेला आहे. उर्वरित बॉल साठी धावसंख्या आहे धावफलकावरती 51 धावा आणि खास करून हे 2 जे बॉल आहेत ना रतन धनावडेंनी चांगले टाकलेले आहेत, त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या वतीने आपण शुभेच्छा देत आहोत ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला एक मोलाचं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. युवा नेते प्रतापगड सहकारी साखर कारखाना सोनगावचे चेअरमन माननीय श्री सौरभ राजेंद्र शिंदे अर्थात सौरभ बाबा शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आणि करंदी ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांना वाढदिवसाच्या लक्ष देऊया. या स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा. त्यांचं एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया या मॅचची रंगत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा.
त्याचबरोबर युवा उद्योजक धनाजी लोहार केडंबे गावचे अष्टपैलू क्रिकेटर त्यांचाही सन्मान ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. लास्ट ओव्हर 5 ओव्हरची. लास्ट ओव्हरची किती मारले 4 रन एकच बॉल. 1 बॉल 4 रन. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी आहे आता मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. करण सुर्वे एका बाजूला रतन धनावडे हे तोला मोलाचे खेळाडू आहेत. समोर ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका बॉल सीमारेषा पार धावा मिळतील 4 चौकार येतोय. धनाजी लोहार केडंबे गावचे ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या वतीने शेवटचं बॉल प्रगतीपथावरती येतोय. चला टीम सायगर आणि त्यांच्या विरुद्ध टीम बिवडी यानंतरची आपली मॅच आहे. बिवडी टीमचं आपण स्वागत करूया कारण हा संपूर्ण बऱ्यापैकी संघ गावावरतून येतो. त्याचबरोबर सायगर संघ या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यांचंही स्वागत आहे आणि आपण टॉस वळणार आहोत. टार्गेट सेट करणारा बॉल आहे आणि टीम डांगरेकर संघ कुठपर्यंत मजल मारेल पाहूया. या बॉलच्या पाठीमागे फटका तर खेळला संकेत गोळे बॉलच्या खाली जातात परंतु झेल निसटलेला आहे. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. तिसरीचाही प्रयत्न केला गेलाय. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. प्रथम बॅटिंग करताना 60 रन 61. 60 बनवलेले आहे टीम डांगरेकरने बनवायचे आहेत. आता भैरवनाथ फायटर करंजी या टीमला 61 आपण टॉस करूया. सायगर विरुद्ध भिवडी या मॅचचा होतोय टॉस. दोन्ही कॅप्टन्स आपण या. ओके आयोजन समितीने ठिकाणी कळवलेलं आहे की यानंतरची मॅच जी आहे ती क्वार्टर फायनल क्रमांक 3 ची होईल. जो संघ जिंकेल ना त्या संघाला बालूद संघाविरुद्ध खेळावं लागेल याची आपण नोंद घ्या. पहिला डाव या ठिकाणी समाप्त होत आहे परंतु या स्पर्धेला ज्यांच्या वतीने आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांची अनाउन्समेंट आपण पुन्हा एकदा करूया कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ हा फार महत्वाचा घटक आहे आणि त्यांची अनाउन्समेंट देखील तितकीच महत्वाची आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं शीर्षक आहे सातारा सावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांच्या वतीने विशेष सहकार्य. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुंबरे भाऊ. त्याचबरोबर ज्यांचा आज वाढदिवस आहे श्री सौरभ राजेंद्र शिंदे सौरभ बाबा शिंदे चेअरमन प्रतापगड सहकारी साखर कारखाना त्यांच्या वतीने स्पर्धेला तृतीय क्रमांक मिळालेला आहे. चतुर्थ क्रमांक श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी ट्रॉफी सौजन्य अध्यक्ष भाजपा जावली श्री संदीप दादा परामने उपाध्यक्ष भाजपा जावली श्री विकासजी धोंडे यांच्या वतीने विशेष सहकार्य. युट्यूब सौजन्य सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ समीर भाई अत्तार साहेब यांच्या वतीने विशेष सहकार्य. त्याचबरोबर श्री दत्तात्रय संपत निकम बॉल सौजन्य सामनावीर सौजन्य निकम अर्थ मूवर्स आणि अर्था सप्लायर्स टॉस का बॉस शशिकांत निकम यश निकम मालिकावीर श्री विशाल सुर्वे पाणी सौजन्य लखन निकम ऋषिकेश निकम सलग 3 षटकार रवींद्र सावंत सलग 3 विकेट शशिकांत गोळे उत्कृष्ट फलंदाज राजेंद्र जाधव गोलंदाज पुरस्कार विशाल पवार क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रशांत गायकवाड मेडिकल किट दत्ता चव्हाण. बाकीचे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची अनाउन्समेंट आपण करत आहोत. श्री रामदास सुनील निकम श्री संदीप बाजीराव निकम श्री सुनील श्यामराव निकम श्री विनोद अशोक निकम श्री आकाश भास्कर निकम श्री शेखर अंकुश चव्हाण श्री रोशन रमेश निकम श्री दत्ता प्रकाश निकम श्री सत्यवान लक्ष्मण भिल्लारे श्री राजेश बजरंग भिल्लारे श्री विशाल खशाबा निकम श्री अनिल चंद्रकांत गुरव श्री अमोल संपत गुरव श्री सूरज किशोर निकम श्री महेश शामराव निकम हे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत.
मॅचचा सुरुवात होईल. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम न्यू अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेकर या टीमने बनवलेले आहे धावा 60-61 ची गरज आहे. आता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्ग वरती टीम डांगरेकर या टीम कडून शुभम सुर्वे ओव्हर नंबर 1 मध्ये त्यात बॅटिंग मध्ये आज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संकेत गोळे एका बाजूला विशाल बिल्लारे. ही जोडी आज फॉर्म मध्ये आहे आणि त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ फायटर करंजे या टीमने बॅटिंग साठी पाठवलेला आहे. एका बाजूला शुभम सुर्वे पहिला बॉल या बॉलला दिशा दिली आहे. काय फटका खेळलाय संकेत गोळे यांनी बॉल पाठवलाय बॅकवर्ड डीप पॉइंटला आणि पहिलाच बॉल सीमारेषे पर्यंत जाऊन पोहोचला आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त होत आहेत. अशा प्रकारचे फटके संकेत गोळे अगदी सहजरित्या खेळतात कारण जो अनुभव त्यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा आहे आणि तो अनुभव त्यांनी आज कृतीमध्ये आणला. या बॉलला दिशा दिली परंतु शुभम सुर्वे यांचा पहिला बॉल चांगला होता. अवघ्या 2च धावा त्यांनी या बॉलच्या पाठीमागे खर्च केलेले आहेत. एका बाजूला बॉल क्रमांक आता 2 प्रगतीपथावरती येईल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. या बॉलवरती प्रहार केलाय बॅकअप समोरच्या बाजूला नाहीये बॉल सीमारेषा पलीकडे. पॉवर प्लेचा समाचार घेणारा फटका बॉल सीमा पार धावा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4. पॉवर प्ले मध्ये आपण चर्चा करतो की फक्त फलंदाजांना पॉवर प्लेच्या वरतून फटका खेळायचा असा आणि तो फटका अगदी सहजरित्या संकेत गोळे यांनी खेळला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी धावसंख्या आहे. धावफलकावरती तब्बल 6 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमच्या स्कोर बोर्ड वरती येत आहेत. चला आपण थोडीशी घाई करूया कारण आज घाई हा शब्द जास्त वापरावा लागणार आहे. कारण आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते कारण 3 सामने आज एक्स्ट्रा असतात त्याच्यामुळे सर्व सामने अगदी चांगल्या ओव्हरचे व्हावेत हीच एक माफक अपेक्षा आहे आयोजन समितीची आणि त्याचमुळे आपल्याला घाई हा शब्द आज जास्ती वेळा वापरावा लागणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. बॉल निघालाय लॉंग स्टॉपला आणि अगदी लॉंग स्टॉप सीमारेषा बॉल चिरतोय. बाईचा नशिबाचा चौकार भैरवनाथ फायटर करंजे या टीम साठी आलेला आहे. संकेत गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये आहेत. एका बाजूला शुभम सुर्वे पहिला बॉल चांगला टाकला परंतु त्यानंतरच्या बॉल वरती आता 2 चौकार ते खर्च करतायत परंतु हाही बॉल चांगला होता. बाईचा हा चौकार आलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहे तब्बल 10 धावा आतापर्यंत बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत. टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमने 61चं प्रत्युत्तर द्यायचं आहे. ऑन साइडला संकेत गोळे यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. खेळाडू मिड विकेटला होते लॉंग ऑनला आले आणि संकेत गोळे यांनी बॉल मिड विकेटला खेळला. धावा मिळतील्या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार आलेला आहे. या अगोदर संकेत षटकार आलेला आहे. षटकार की चौकार षटकार आहे. या बॉलवरती आपण या 4 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या 16 आहे. या अगोदर संकेत गोळे यांनी जो फटका खेळला होता तो लॉंग ऑनला खेळला होता. जयेश सुर्वे हे लॉंग ऑनला आले आणि त्यानंतर फटका संकेत गोळे यांनी मिड विकेटला खेळला. म्हणजे अशा रणनीत्या तुम्हाला क्रिकेटमध्ये आखाव्या लागतात. म्हणजे जे क्षेत्र खाली आहे त्या क्षेत्रामध्ये संकेत गोळे यांनी फटका खेळला. आता पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. बॅकअप नाहीये ऑन साइडला आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी शुभम सुर्वे यांना मेरिट वरती गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय तिकडेच गोलंदाजी करावी लागेल आणि तिकडेच प्रवृत्त करावं लागेल फलंदाजांना बॅटिंगसाठी. परंतु संकेत गोळे यांचा वार बॉल सीमा पार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 22 धावा 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत आहेत.
षटक क्रमांक 1 चा खेळ 5 बॉलचा खेळ झालेला आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी घाई करूया, पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया. आणखीन एक बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. या बॉलची उडान संकेत गोळे यांच्या टीम साठी होता 6चा लगान. बॉल सीमा पार षटकार आलेला आहे. याही बॉलवरती संकेत गोळे यांची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी पॉवर प्ले तोड बॅटिंग केलेली आहे. पॉवर प्ले मध्ये डांगरेकरने 17 बनवल्या होत्या, त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. टीम भैरवनाथ फायटर करंजी या टीमने 28 बनवलेले आहेत. म्हणजे एक स्वप्नवत सुरुवात, म्हणजे एखाद्या डावाची सुरुवात होते जे स्वप्न किंवा जो विचार आपण केलेला असतो, अगदी त्याच प्रकारचा खेळ भैरवनाथ फायटर करंजी या टीमने केलेला आहे. परंतु टीम डांगरेकर टीमला कमबॅक करावं लागेल. लढण्यासारखं या मॅच मध्ये बरंचसं काय अजून बाकी आहे आणि लढावं लागेल टीम डांगरेकरला. येणाऱ्या 3 गोलंदाजांना धारदार गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर 3 साठी एका फिरकी गोलंदाजाला ठिकाणी बोलवलेला आहे, अर्थात विडी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण अनेकदा समालोचन ऐकतो. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे महाराजा मार्बल सातारा वैभव शेठ पवार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. संघ मालक महाराजा योद्धाज आणि महाराजा मार्बल सातारा चे एक यशस्वी उद्योजक वैभव शेठ पवार भिवडी गावचे क्रिकेटर त्यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे स्वागत. फटका तर खेळलाय, लांबी कमी पडलीये. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय. हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडलीये. एक अपुरी संधी होती, परंतु या अपुऱ्या संधीला देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावेंसाठी धावा 4 मिळतील. धावसंख्या आहे आता धावफलकावरती तब्बल 32. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेले आहेत. बॅटिंग करत असताना आता इथून पुढे विजयासाठी 17 बॉल आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 29 अजूनही बनवायचे आहेत. चला आपण पंचांकडे बॉल सुपूर्द करूया आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूया. विड यांना आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे काही कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला विशाल बिल्लारे ऑलराऊंडर क्रिकेटर. पाठीमागच्या बाजूला या बॉलला दिशा दिलेली आहे. खेळाडू धावतायत, 2 जात आहेत. दुसरीचाही प्रयत्न अगदी सहजरित्या केलेला आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील आणि टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावतीये. स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसलेली आहे. अद्यापही टीम डांगरेकरला विकेट मिळाली नाहीये. डांगरेकर संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल, कारण या दोन्ही फलंदाजांची विकेट आता महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये आणि ती विकेट आज घ्यावी लागेल. विडी तयार. आज विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे मनसुबे उधळून लावले. डॉट आलेला आहे. 10 व्या बॉलच्या पाठीमागे कोणतीही प्राप्त होणार नाही. धावसंख्या आहे धावफलकावरती 34. 34 धावा बिनगडी बाद भैरवनाथ फायटर करंजे. बीडी पुन्हा तयार. एक लेग स्पिनर आहेत, गोलंदाजी मार्ग वरून तयार होत आहेत.
या बॅटने आता समोर बॅटने हा फटका समोर खेळलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव इथे प्राप्त होईल. या बॉलच्या पाठीमागे धावसंख्या आता धावफलकावरती आहे तब्बल इथून पुढे 35-35 धावा. विडी यांनी आता काही बॉल चांगले टाकलेले आहेत, काही बॉल मागडे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. चांगला बॉल टाकलाय, विडी कमबॅक करतायत. मनोबल वाढवणारा हा बॉल आहे विडी यांचा. आज याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी वैविध्यता ती मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणावी लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी दाहकता आज अंमलात आणावी लागेल. शेवटचा बॉल षटकातला बाकी. विडी तयार. समोर बॅटिंग मध्ये संकेत गोळे. एक मोठी विकेट या मॅचची. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये. फुल टॉस बॉल वरती मारलाय ताव. मेजवानीचा घेतलाय संकेत गोळे यांनी आस्वाद. बॉल सीमा पार, षटकार येतोय. फुल टॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि संकेत गोळे यांनी त्या मेजवानीवरती ताव मारला. बॉल पाठवला सीमा पार. समीकरण आहे आता इथून पुढे धावसंख्या धावफलकावरती 41 आहे. 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे 10 धावांचा बचाव टीम डांगरेघरला करायचा आहे आणि डांगरेघर टीमला आता प्रयत्न मोठे करावे लागतील. या मॅच मध्ये लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. असं म्हणतात ना की आयुष्याला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते. मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे आणि ती मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये मोठी घ्यावी लागेल टीम डांगरेघर टीमला. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती करण सुर्वे. करण सुर्वे एक असा डांगरेघर गावचा हा रुन्नरी खेळाडू आहे जो नेहमीच ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीमध्ये गणना केली जाते. या खेळाडूची गोलंदाजी मार्क वरती करण सुर्वे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. परंतु आज संकट मोचक बनावं लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. संघासमोर अनेक संकट आहेत आणि त्या संकटातून मार्ग काढावा लागेल. बॅटिंग मध्ये विशाल भिल्लारे आज चांगला खेळ ऑलराऊंडर खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलेला आहे. एका बाजूला संकेत गोळे स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसले. एक जमेची बाजू आहे. करण सुर्वे डॉट बॉल साठी जाणार की विकेट साठी जाणार हे पाहावं लागणार या ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ. पहिला बॉल करण सुर्वे राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्ग वरून तयार होत आहेत. रंगलेला एक रोमांचक सामना. गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला. खेळाडू बॉलच्या खाली, फटका फसला आणि विशाल भिल्लारे येथील माघारी. परंतु विशाल भिल्लारे यांनी चांगली साथ दिली संकेत गोळे यांची आणि अखेरकार विशाल भिल्लारे यांचा तो फटका फसला. यावं लागतंय त्यांना माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. पैठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर हा फटका फसला. विकेटचं होतंय ते पतन. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 41. म्हणजे इथून पुढे अजून 11 बॉल 20 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती अक्षय येत आहेत. आज क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेले आहेत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे महाराजा मार्बल या व्यवसायाचे प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक आणि महाराजा योद्धाच्या संघाचे संघ मालक वैभव शेठ पवार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपण त्यांचं स्वागत करूया आणि करंदी गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस वैभव शेठ पवार महाराजा मार्बल सातारा याचे यशस्वी उद्योजक त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भिवडी गावचे आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. एका बाजूला मोठा टोला आला मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोळे यांच्या बॅटमधून. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक जोरात धावतायत परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत.
म्हणजे मोठे फटके रोखावे लागतील डांगरेकर टीमला. मॅच मध्ये बनून राहायचं आहे, लढायचं आहे, झुंजायचं आहे. तर विकेट डॉट बॉल याचा रेशो या मॅच मध्ये वाढवावा लागेल. धावसंख्या किती आहे धावफलकावरती? 49 धावा धावफलकावरती आहेत. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो असतो जो नेहमी लढायला तयार असतो. आणि याही मॅच मध्ये लढावं लागेल, क्योंकि हारा वही जो लढा नाही. आता 9 बॉल 12 गरज. बॉलर तयार. एका बाजूला अक्षय कमी गतीचा बॉल टाकला, थोडीशी लालसा दिली. म्हणजे हे जे काही मिश्रण आहे ना गोलंदाजी मधलं, हे चांगलं आहे. आणि आता आधुनिक काळाचं क्रिकेट आहे आणि आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी प्रखरतेने कराव्या लागतात. आणि तो बॉल टाकलेला आहे. त्याचबरोबर शेखर चव्हाण करंदी गावचे सुपुत्र त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आणि हा बॉल आता निघालाय सीमारेषा पार. समीकरण सोप्पा करणारा सामना. चला वालूद टीम आपण रिपोर्टिंग करा. टीम वालूद आपण रिपोर्टिंग करा. जो संघ या मॅच मधून जिंकेल त्या संघाला लगेच टॉस साठी यावं लागेल याची आपण नोंद घ्या. समीकरण बदलतंय. 7 बॉल आणि आता 6ची गरज आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. एजंट टीमला विनंती करूया. 7 बॉल 6ची गरज आहे. परंतु ज्यांचं आगमन या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई ठाणे विभाग प्रमुख वेळेगावचे सुपुत्र माननीय श्री संजय कृष्णा पवार साहेब यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये स्पर्धेमध्ये होत आहे. त्याचबरोबर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सहाय्यक व्यवस्थापक रामवाडी गावचे सुपुत्र श्री भीमराव सनस साहेब यांचे थोड्याच वेळामध्ये ठिकाणी आगमन होत आहे. परंतु मॅच मध्ये आता 7 बॉल बाकी आहेत. विजयासाठी 6 धावांची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून सामना जिंकता येईल का याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डांगरेकर टीमला आता करावा लागेल. चांगला बॉल. धाव मिळेल का बॉलच्या पाठीमागे? हो, सिंगल मिळाले. 6 बॉल 5 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 6 बॉल 5. टीम मीटिंग बोलवलेली आहे, कारण एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. आणि त्याचमुळे की काय इथे आता टीम मीटिंग बोलवलेली आहे. ही परिस्थिती बदलेल का? असंही म्हणतात की प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. आणि या मॅचची वेळ आता बदलेल का? परिस्थिती बदलेल का? 6 बॉल 5. भैरवनाथ फायटर करंजे या टीमला 5 बनवायच्या आहेत, तर 5 धावांचा बचाव टीम डांगरेकर टीमला करायचा आहे. एका बाजूला गोळे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोळे आणि संकेत गोळे. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती ज्यांना बोलवलेला आहे विनोद सुर्वे गोलंदाजी मार्ग वरती येतात. वेग आहे आणि वेगावरती स्वार होणारा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. प्रतिभा विनोद सुर्वे यांच्याकडे चांगली आहे, क्षमताही चांगली आहे. परंतु आज अंतिम षटकासाठी त्यांना राखून ठेवलं होतं की काय या षटकासाठी, आणि त्यांना बोलवलेलं. अनेकदा पॉवर प्ले मध्ये त्यांनी गोलंदाजी केली. आज डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतायत. शेखर चव्हाण यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. करंदी गावचे सुपुत्र, त्यांचे स्वागत या स्पर्धेच्या वतीने. येणारे 6 बॉल 5 धावांची गरज. विनोद सुर्वे यांचा पहिला बॉल आणि तो ऑन साइडला खेळलाय. 1 टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाणारा फटका भैरवनाथ फायटर करंजे या टीम साठी आलाय. आता इथून पुढे अवघ्या 1 धावेची गरज आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे 1 धावेची गरज आहे. तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना, तर अशक्य ही गोष्टी शक्य होतात. आणि
आणि विनोद सुर्वे यांना ती गोष्ट आज शक्य करून दाखवावी लागेल. फुल टॉस दिला आणि ते बळीरामनाथ फायटर करंजे या टीमने सामना जिंकला. चला वालूत विरुद्ध बळीरामनाथ फायटर करंजे. पहिला मॅचचा सामनावीराचा पुरस्कार बळीरामनाथ फायटर करंजे तुमचा राहिला आहे. विशाल भिल्लारे आपण या. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे संकेत गोळे आपण या. दोन्ही खेळाडू आपण या संकेत गोळे आणि विशाल भिल्लारे प्रत्येकी आपल्याला एक एक सामनावीराचा पुरस्कार आहे. आणि वालूत आणि बळीरामनाथ फायटर करंजे आपण टॉस करून घ्या. दोन्ही संघांना विनंती की आपण टॉससाठी या. त्याचबरोबर स्वप्नीलजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे शाखा प्रमुख आणि त्यांच्या या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चला टॉस साठी या आणि दोन्ही सामनावीर पुरस्कार आपण प्रदान करूया. विशाल भिल्लारे आणि संकेत गोळे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच संकेत गोळे आपण या. पाठीमागच्या मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती विशाल भिल्लारे यांनी. आपण त्यांना देऊया सामनावीरचा पुरस्कार. संकेत गोळे आपणही या. आपण या मॅच मध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. बॅटिंग मध्ये चांगली चमक दाखवलेली आहे. आपण त्यांनाही देऊया प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार. संकेत गोळे आपण या. आपण टॉस करत आहोत. वालूत आपण टॉस साठी या. वालूत टीम आपण टॉस साठी या. आपण टॉस करत आहोत. वालूत विरुद्ध करंजे असा होणारा सामना आहे. सामना 4 षटकांचा होईल. क्वार्टर फायनल क्रमांक 3.